भगवान श्रीकृष्णांबद्दल उत्कृष्ट माहिती. भगवान श्रीकृष्णांचा जन्म 5252 वर्षापूर्वी झाला. जन्मतारीख 18 जुलै 3228 इसवी सन पूर्व. महिना श्रावण, दिवस अष्टमी, नक्षत्र रोहिणी, दिवस बुधवार, वेळ रात्री 12 वाजता. श्रीकृष्ण 125 वर्ष 8 महिने आणि 7 दिवस आयुष्य. अवतार समाप्तीची तारीख 18 फेब्रुवारी 3102 इसवी सन पूर्व. जेव्हा कृष्ण 89 वर्षांचे होते, महायुद्ध झाले. कुरुक्षेत्र युद्धानंतर 36 वर्षांनी त्यांचा मृत्यू झाला. कुरुक्षेत्र युद्ध मृग नक्षत्र शुक्ल एकादशी 1339 रोजी सुरू झाले होते. 21 डिसेंबर 1339 इसवी सन पूर्व रोजी दुपारी 3 ते संध्याकाळी 5 दरम्यान सूर्यग्रहण होते. जयभद्राच्या मृत्यूचे कारण. भीष्म 2 फेब्रुवारी उत्तरायणाची पहिली एकादशी 3138 इसवी सन पूर्व. अवतार समाप्ती. कृष्णाची भारतातील प्रत्येक राज्यात वेगळ्या नावाने पूजा केली जाते. मथुरेत कृष्ण कन्हैया, ओडिसामध्ये जगन्नाथ, महाराष्ट्रात श्रीकृष्ण, राजस्थानमध्ये श्रीनाथ, गुजरातमध्ये द्वारकाधीश, रणछोड, कर्नाटकातील उडप्पी कृष्णा, केरळमधील गुरुवायूरप्पन. जन्मठिकाण मथुरा. जन्मदाते माता पिता देवकी आणि वासुदेव. संगोपन करणारे पालक यशोदा आणि नंद. बहीण आणि भाऊ सुभद्रा आणि बलराम. द्रौपदी ही मानलेली बहीण. गुरु आणि शिक्षक ऋषी संदीपनी. जिवलग मित्र सुदामा. धर्मपत्नी 8 रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, नागनाजिती, भद्रा, लक्ष्मणा. शिवाय त्याने नरकासुराच्या कैदेतील 16,100 स्त्रियांना सोडवल्याने त्यांच्यापैकी प्रत्येकीला पत्नीचा दर्जा दिला. कृष्णाची मुले एकूण 80. श्रीकृष्ण आणि रुक्मिणीची मुले एकूण 10. प्रद्युम्न थोरला. चारुदेशन, सुदेशन, चारुदेह, सुचारू, चारुगुप्त, भद्रचारू, चारुचंद्र, विचारू आणि चारू. श्रीकृष्ण आणि सत्यभामाची मुले एकूण 10. भानू, सुभानू, स्वभानू, प्रभानू, भानुमान, चंद्रभानू, बृहद्भानू, अतिभानू, श्रीभानू आणि प्रतिभानू. श्रीकृष्ण आणि जांबवतीची मुले एकूण 10. सांब, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्रजित, विजय, चित्रकेतू, वसुमान, द्रविण आणि कृतू. श्रीकृष्ण आणि नग्नजिती उर्फ सत्याची मुले एकूण 10. वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवान, ऋष, आम, शंकू, वसु आणि कुंती. श्रीकृष्ण आणि कालिंदीची मुले एकूण 10. श्रुत, कवी, ऋष 2, वीर 2, सुबाहू, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि सोमक. श्रीकृष्ण आणि लक्ष्मणाची मुले एकूण 10. प्रबोध, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, ऊर्ध्वक, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित. श्रीकृष्ण आणि मित्रविंदाची मुले एकूण 10. रुक, हर्ष, अनिल, गृध्र, वर्धन, अन्नद, महश, पावन, वन्नी आणि क्षुधी. श्रीकृष्ण आणि भद्रा उर्फ शैब्याची मुले एकूण 10. संग्रामजित, बृहत्सेन, शूर, प्रहरण, अर्जित, जय, सुभद्र, वाम, आयु आणि सत्यक. राधा. राधा ही कृष्णाची परमप्रिय आहे असा उल्लेख आहे. राधा ही कृष्णाची प्रियसी किंवा भक्त होती. राधा व कृष्ण हे मूळचे सांख्यशास्त्रातील प्रकृती व पुरुष होत असे काहींचे मत आहे. राधा हे कृष्णाचे स्त्रीरूप आहे व कृष्णच राधेचे पुरुष रूप आहे असेही म्हटले जाते. कृष्ण अगदी लहान असताना ज्या गोपिकांबरोबर खेळत असे त्यापैकी एक राधा होती. श्रीकृष्णाची आवड निवड व त्यांच्या खास वस्तू. आवडती फुलं. फुलामध्ये कृष्णाला पारिजातकाचे फूल जास्त आवडते. राधेने दिलेली वैजंतीमाला म्हणजेच तुळशीची माळ हीही त्याच्या आवडीची आहे. प्राण्यांमध्ये कृष्णाचा आवडता प्राणी म्हणजे घोडा.
कृष्णाकडे 4 पांढरे शुभ्र घोडे होते. कृष्णाने त्यांची नावे त्यांच्या वैशिष्ट्यानुसार शैव्य, सुग्रीव, बलाहक आणि मेघपुष्प अशी ठेवली होती. श्रीकृष्ण हे उत्तम रथाचा सारथी होते. शंखासूर नावाच्या दैत्याला यादव सेनेने मारले तेव्हा त्याच्या शवाजवळ पडलेला शंख कृष्णाने उचलला आणि मथुरेला येऊन आचार्य सांदीपनी ऋषींना दिला. आचार्यांनी त्याचे नाव पांचजन्य ठेवून तो आयुध. त्याचबरोबर सांदीपनींनी त्याला अतितंजय नावाचे धनुष्य दिले. शिवाय श्रीकृष्णाकडे सुदर्शन चक्र होते. हे चक्र विष्णूने उत्तराखंडमधील गढवाल जिल्ह्यातील श्रीनगर गावात असलेल्या कमलेश्वर शिव मंदिरात तपश्चर्या करून मिळवले होते. ते विष्णूने त्याच्या कृष्णावतारात धारण केले व वापरले. बासरी. कृष्णाकडे मुरली होती. पहिली मुरली त्यांना त्यांचे पिता नंद यांनी दिली होती. मोरपंख. रामजन्मातील मोराचे ऋण फेडण्यासाठी पुढील कृष्ण जन्मात नेहमी मोरपीस आपल्या मुकुटात धारण करत असे. शिक्षण. श्रीकृष्ण आणि बलराम यांनी सांदीपनी ऋषींकडे गुरुगृही राहून शिक्षण घेतले होते. कार्य. कुरुक्षेत्राच्या युद्धात कृष्ण पांडवांच्या बाजूने लढले. महाभारतात म्हटले आहे की कृष्णाच्या तेजाने जिंकला गेला नाही असा एकही राजा नाही किंवा क्षत्रिय नाही. हिंदू धर्मात कृष्णाला पूर्ण पुरुष मानले जाते. भारतीय जनमानसावर कृष्णाचा मोठा प्रभाव आहे. कृष्ण लीला व कृष्ण नीती असे शब्द त्याच्यामुळे रूढ झाले. कृष्ण चरित्रानुसार कृष्णाचे मृत्यूसमयी वय 108 वर्ष होते. महाभारत युद्ध संपल्यानंतर राजसूय यज्ञात पहिला मानकरी म्हणून कृष्णाची निवड झाली. कृष्ण हा एकमेव व्यक्ती होता ज्याला भूतकाळ आणि भविष्यकाळ माहीत होते, तरी सुद्धा ते नेहमी वर्तमान क्षणी जगले. श्रीकृष्ण आणि त्यांचे जीवनचरित्र खरोखर प्रत्येक मनुष्यासाठी एक शिकवण आहे. गीता उपदेश. महाभारत युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनास युद्धास प्रोत्साहित करण्यासाठी कृष्णाने त्याला भगवद्गीता सांगितली. यात आत्म्याचे अविनाशी असण्याचे तत्वज्ञान सांगितले आहे. मार्गशीर्ष शुक्ल एकादशी म्हणजेच मोक्षदा एकादशी हा दिवस गीता जयंती म्हणून साजरा होतो. निष्काम बुद्धीने प्रयत्न कष्ट काम केले पाहिजे. मनुष्याला कर्मे सुटत नाही, ज्ञानी माणसालाही ती सुटत नाही, म्हणून प्रत्येकाने आपले कर्म केले पाहिजे. मात्र फळाची आशा न करता सतत चांगले कर्म म्हणजेच काम केले पाहिजे. समाजात राहताना लोकांच्या कल्याणासाठी काम केले पाहिजे. कामासाठी कोणतेही लाचलुचपत भ्रष्टाचार न करता जीवनभर काम करा, हाच संदेश गीतेने दिला आहे. श्रीकृष्णांच्या जीवनातून मिळणारी शिकवण. कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते. कुठल्याही फलाची अपेक्षा न धरता निष्काम कर्म करणं हेच जीवन. भक्ती म्हणजे निस्वार्थ विश्वास, सेवा आणि पूजन. प्रेम म्हणजे कसलीही अपेक्षा न ठेवणारं निरपेक्ष आदरयुक्त आकर्षण. स्वतःतील तेज शक्तीचा शोध म्हणजे जीवन. तो शोध लावून घेण्याचा मार्ग म्हणजे समर्पित भक्तिभाव व निर्लोप प्रेम. ज्याला अंतरंग कळलं, त्याच्यातील सुष्ट-दुष्ट शक्ती कळत्या, त्याला जीवन कळलं. प्रसंगी आपल्या प्राणप्रिय जन्मभूमीचाही त्याग करावा लागतो. कर्तव्याच्या पालनासाठी वाढ आणि विकास हीच जीवनाची लक्षणं आहे. वाढ म्हणजे आकाराची बाहेरची शरीराची वृद्धी. विकास म्हणजे संस्कारांनी घडवलेली मनाची वृद्धी. कर्म कधीच हलकं किंवा मोठं नसतं. ते तसं बघणाऱ्याच्या हलक्या मोठ्या दृष्टीमुळे दिसतं. मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता. सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निकोप बुद्धिमत्ता हेच खरं रत्न. तीच खरी संपत्ती आहे. तीच कणभर का होईना पुढे जीवन नेत असते, त्याचा विकास करते. गरिबी हा दोष नाही, पण मनाची गरिबी मात्र अवश्य दोष आहे. अहंकार, मग तो सत्ता, संपत्ती, सौंदर्य, सामर्थ्य, ज्ञान कशाचाही असो, मानवी जीवनात तो प्रचंड हानी करतो. कणभरही तो जीवाला काही पुढे जाऊ देत नाही. सर्वहून ज्ञानाचा, आध्यात्मिक ज्ञानाचा अहंकार अधिक वाईट. कर्मयोग ही ईश्वराची पूजाच असते. कुठल्याही फलाची अपेक्षा न करता न धरता निष्काम कर्म करणे हेच जीवन. अवतार समाप्ती. महाभारतात कृष्णाच्या अवतार समाप्तीचं वर्णन आहे. त्यात ग्रहणांचे खगोलीय निरीक्षण आहे. त्यानुसार कृष्णांची अवतार समाप्ती इसवी पूर्व 5525 या वर्षी झाली. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारतम् अभ्युत्थानम् अधर्मस्य
तदात्मान सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.